संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला, नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया होती? मी सांगितलं प्रचंड मोठा उत्साह त्यांच्यामध्ये होता आणि आपण बघितलं असेल की त्यांनी सांगत होता की खूप खूप धन्यवाद आम्हाला याची व्यवस्था करून दिलेली आहे म्हणून संयोजकांना त्यांनी खूप धन्यवाद दिले आणि त्यासोबत प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचं नियोजन करावं अशाही पद्धतीच्या त्यांनी भावना व्यक्त केल्या। तुम्ही खास करून विजयराव देशमुख मालक असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील आणि आमचे सगळेच या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की एवढं पुण्यकर्म आपण केलेलं आहे आणि त्या पुण्यकर्मातनं या सगळ्या लोकांचं दर्शन आज अयोध्येच्या प्रभू श्रीरामाचं आणि काशी विश्वेश्वराचं होईल। जिल्ह्यातला हा पहिला असा प्रयोग असेल की पहिली स्पेशल ट्रेन ही प्रयागराज असेल, काशी असेल, आध्यात्मिक सफरचे जवळपास 1,500 लोकांची काय सांगायचं आपल्या आज सोमनाथ रखवले ट्रस्टच्या वतीनं आदरणीय विजयरावजी देशमुख यांच्या सगळ्या सहकार्यांनी या प्रयागराज असेल, काशी विश्वेश्वर असेल, अयोध्या असेल, या भाविकांना घेऊन या तीर्थयात्रेला नेण्याचा 6 दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। मला वाटते 1470 या ठिकाणी यात्री सोलापूर शहर परिसरातनं आज काशी विश्वेश्वराला चं दर्शन घेण्यासाठी, अयोध्येच्या प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी, प्रयागराजला चं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गेले। मी त्यांना भेटलो, त्यांचा प्रचंड मोठा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर होता। खास करून मी बघितलं की 60-65 वर्षाच्या वरील आमच्या महिला भगिनी आणि आमचे अनेक ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी होते, त्यांच्या चेहऱ्यावरून उत्साह असा ओसंडून वाहत होता आणि आम्ही प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला चाललोय याच्या आनंदात जयघोषामध्ये हर हर महादेव असेल, प्रभू श्रीरामाच्या नावाने घोषणा देत त्या लोकांनी आज इथून प्रयाण केलेलं आहे। मी त्या सगळ्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की एवढं मोठं पुण्यकर्म आज त्यांनी केलेलं आहे की ज्या लोकांना कधी काशी विश्वेश्वराला जाता आलं नसतं, प्रयागला जाता आलं नसतं, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता आलं नसतं, अशा लोकांना घेऊन आज यांनी ही तीर्थयात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। त्यांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देईन। ज्यांच्याकडे तपास अधिकारी होते महबूब मुजावर, एक खूप मोठा पद्धतीने गौप्यस्फोट केला, त्यांनी सांगितलं की मोहन भागवतांना पकडण्यासाठी सुद्धा आमच्यावर जबाबदारी देण्यात आली असं त्यांनी म्हणाले। आपण बघितलं असेल की मालेगावच्या बॉम्बस्फोटाच्या निमित्तानं हिंदू आतंकवाद आहे अशा पद्धतीचा भासवण्याचा प्रयत्न ज्या काँग्रेसच्या सरकारनं केलेला होता त्याला खऱ्या अर्थानं खूप मोठी चपराक या निमित्तानं बसलेली आहे आणि हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही अशा पद्धतीची कोर्टाचा निकालातनं हे सिद्ध होतंय। त्यामुळे मी या प्रवृत्तीचा मनापासून निषेध करेन आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा विजय झालेला आहे आणि हिंदुत्व या देशामध्ये शांती आणि स्थापित करणारं आणि भागवत धर्माला संरक्षण करणारे हिंदुत्व आपण सगळ्यांनी या निमित्तानं पाहिलं असेल। अख्खा हिंदू समाज या निमित्तानं कोर्टाला धन्यवाद देतो, कारण हे घडलंच नव्हतं कधी आणि यातून जी प्रवृत्ती अशा पद्धतीचा दहशतवाद आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत होती, त्या प्रवृत्तीला खऱ्या अर्थाने या निमित्तानं चपराक बसलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।